त्या ठिकाणी प्रतिनाम मन अंतरंगात जाऊन थांबलेलं आहे. ईश्वरापाशी विलगले मोक्ष म्हणतात त्याला. जी 18व्या अध्यायामध्ये अर्जुनाला असं परमात्म्याचा सहवास ऐकण्याचा लाभ झाला, अद्वैताचा अनुभव आला, अर्जुन कृष्ण झाला. त्याच निमित्तानं गीतेचा बोध प्रत्येक सेवार्थ्याला घेता आला आणि बुद्धीला ब्रह्मस्वरूपाचा आस्वाद घेता आला, जो की आतापर्यंत कोणत्याही जन्मात मिळालेला नव्हता. नाना येवण्या, नाना जन्म, नाना दुःख भोगल्या, पण अनंताना जीवाना. पण दुःख संपत नव्हतं, जन्म थांबत नव्हता, अज्ञान टाकता येत नव्हतं, पण भगवंताला ओळखत नव्हता. म्हणून दुःख आणि जन्म बघा ते अशी प्राप्ती. प्राप्तीमध्ये अरे इकडे ह्या भक्तीकडे कोणी येतच नाही, कारण त्याला वेदांताची स्थिती माहीतच नाही. कारण जगात वेदांत द्यायला कोणी उरलंच नाही. सांगा, उरलंय का? नाही माऊली, कोणीच नाही. सध्याच्या काळात तर वेदांत लपलाय रे, संपलाय म्हणायला हरकत नाही. फक्त कथा, हिंडणं, कीर्तन, पैसा जिवंत पाप आहे पृथ्वीवर. त्याच्याशिवाय दुसरा परमार्थच नाही. हो माऊली. जगाला कळत नाही तर आपण काय करावं? परमार्थाच्या नावानं पैसा कमवणं, अरे बाप. ते गाड्याचा असो का, कीर्तनाचा असो का, प्रवचनाचा असो का, कथेचा असो, टार्गेट पैसा. टार्गेट देव सांगा, टार्गेट काय? पैसा आहे माऊली. तुम्ही सांगा, ज्या परमार्थावर पैसा जर ते टार्गेट करून स्वतः नरकाला जाऊन लोकांना पण नरकाला नेतात, ही जर सध्याची भूमिका आहे, हे श्रवण मनन ते कुणाला आवडेल? कोण द्यायला कुणाला? मार्केट आहे सध्या. हो माऊली. चांगल्याची कदर नाही. घेऊन पेडगावला जायचं, अवघड प्रसंग आहे हा. बोलता येत नाही मला, खराब म्हणते. काय बोलावं आता? सुरात आहे आपला मार्ग म्हणजे अविद्येचा आहे. अविद्येला भस्म करण्याचा, ब्रह्मविद्येला प्राप्त करण्याचा, जीवन मुक्तीमध्ये थांबण्यासाठी आपण आलो हे सांगायचं आहे. आपण जन्म का दिला? ईश्वरानं आपल्याला हा देह का दिला? तर त्याच्या प्राप्तीसाठी, जीवन मुक्तीसाठी, सुखाच्या अनुभूतीसाठी आणि देहबुद्धीच्या निवृत्तीसाठी. देहाचं तादात्म्य संपणं, आत्मानुभूती घेणं, श्रवणात येणं आणि सोला पाहणं आणि सोच होणं, आपली ओळख करून घेणं. देहाची ओळख, घराची ओळख, इंद्रियाची ओळख, विषयाची ओळख, नात्याची ओळख, जगाची ओळख, पुण्याची ओळख. कशाला? कशाला देवा? अरे देवा. दोन अवस्था असतात मनाच्या आणि वृत्तीच्या, जीवाच्या. ती बुद्धी भेदात आहे का? भेदात आहे. कुठे ती बुद्धी भेदात असेल तर ओळख नाही ईश्वराची, ओळख देहाची. लक्षात ठेवा बेटा सगळेजण. हो माऊली. मग करून जीवाचं रान करून इथं साथ यावं लागते आम्हाला. अभ्यास करणं, वाचन करणं, तकमक करणं, सारखा जीव की प्राण त्या अभ्यासावर वतणं. तुम्हाला भांडे घासत ऐकणं. तुम्ही काय कुठे फोन ठेवते? वेदामध्ये तो आणि मी आहे, भक्ती सुद्धा तो देवन मी आहे, पण ज्ञानामध्ये तोच मी आहे. अंतर बघा. हो माऊली. आपल्या हा भक्ती तो आणि मी, आणि ज्ञानामध्ये तोच मी. डिफरन्स आहे. धर्मधी व्यवहार आहे भक्तीचा, आणि हा अन्य व्यवहार आहे. दोन अंग आहेत.
दोन अवस्था. कुठली अवस्था? अज्ञानाच्या पोटातून होणारी वृत्ती, जीवभाव आणि शिवभाव. वेदाच्या अंतर्गत उत्पन्न होणारा भविष्यवार ईश्वर भाव आणि इकडे ब्रह्मभाव. दोन्ही एक आहे का? नाही माऊली. नाही. ईश्वर हा भेदातून तो दिसतो, तो भेद कल्पित असतो आणि भेदाच्या द्वारे दिसणाऱ्या मायेच्या मुळे तो दिसतो. मायेमधून प्रगट झालेला असतो तो. वास्तविक तो खरा नसतो. भक्तीसाठी साकारलेला असतो, मुक्तीसाठी तो खरा असतो. तो कणाकणातून विराजमान असतो, मनामनामध्ये स्थापित असतो, हृदयामध्ये बुद्धीला आधार असतो, जगतामध्ये तोच व्यापक असतो. तो मी आहे असा अनुभव असतो. तो जीवनमुक्त महात्मा असतो. तो वेदाच्या रसात असतो, अपरंपार भक्तीत असतो. त्याला ईश्वराचा सहवास असतो, देहाचा सहवास नसतो. हो माऊली. साष्टांग दंडवत. जगतात व्यापक असतो, ईश्वर सहवासात असतो. तिला सहवास कोणाचा? परमात्म्याचा, जो की नित्य आहे आणि तो एक आणि सदा आहे. तो बुद्धीमध्ये प्रगटला आहे. तो श्रवणाच्या माध्यमातून जीवाला भेटलेला आहे, ज्ञानानं नटलेला आहे. तो बुद्धीमध्ये सहज त्या साधकाला मिळालेला आहे. गुरुच्या माध्यमातून, वेदाच्या बोधातून, गीतेच्या श्लोकातून, ओवीच्या शब्दातून प्रगटलेला हरी हृदयामध्ये निवास करतो. तो श्रीनिवास म्हणा, राम म्हणा. तुम्हाला येतच काय नावाला बोलवायचं? दुसरं काय येत? नावानं हाक मारायचं. त्याला नाव नाही बाई. तुझ्या जीवाची लाई 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 नावात आणते त्याला. तुझ्या सोबत नावात कम ढकलते? त्याला भिन्न का करते तू? अलग करून पाहायचं, वेदात यायचं. कमून वेदातून त्याला पाहायचं, आम्हाला नाही बघायचं वेदातून त्याला. ओळखायचंय त्याला, त्याच्याशी समरस व्हायचंय आणि मोहातून त्याला पाहायचंय, ज्ञानातून त्याच्याकडे जायचंय, त्याच्यामध्येच थांबायचे, तिथंच राहायचंय, ज्ञानमय व्हायचंय. बाजूला टाकायचं नाही, टाकायचं आम्हाला बाजूला. खोटा देह, खोटे नाथे, खोटं जगत, त्रस्त झाला जीव, मगर मस्त झाली बुद्धी, सुस्त झाली वृत्ती. खोटं बघून भोगून दोन अवस्था, खोटं बघून खोटं भोगून. हो माऊली. साष्टांग. आता खोटं नाही, कारण ते दुःख वाचत नाही आणि खऱ्यातून बाहेर यायचे नाही. ते सुख संपत नाही. आत्मसुख, परमसुख, परमसुख, अवेदात्मक सुख, वेदाचं सुख. माझं सुख मी भोगणार, माझ्या सुखात मी येणार, माझा सुख मी अनुभवणार, देवभावाचा अनुभव बंद करणार, आत्ममंदिरात येणार, मी चितगत होणार, मी रामपदी जाणार, मी तिथंच थांबणार, माझ्या शिवापाशी थांबणार. जीवाला शिवपणा माझ्या गुरुनं दिलाय. ते पणा कमी भोगो, प्रत्येक काय हो. वेदाकडे का जाऊ? का जाऊ वेदाकडे? का मृत्यूवर येऊ? का देहाला पाहू? नाही पाहायचं खोट्याला, नाही बघायचं मला खोट्याला. खोटं का बघायचं नाही तुला? दुःख देते मला. मला दुःखात राहायचं नाही, ईश्वरातून भिन्न व्हायचं नाही, तादात्म्य ठेवायचं नाही, मला ईश्वराच्या अनुभवातून बाहेर निघायचं नाही.
नाही निघायचं. का बरं व्यवहारामध्ये थांबायचं आणि खेटर खायचे? का का सुख दुःख सुख दुःख पाप पुण्य मरणांत पाप आणि मरणांत पुण्य दोन्हीला फेकायचं. आत्मराज्य भोगायचं, रामाला ओळखायचं, बुद्धीला राम बनवायचं, रामापाशी जायचं. म्हणा नात्यापाशी हृदयापाशी जगात ज्या ज्ञानामध्ये ते नाहीचे अनुभवातून हा भ्रम संपलेला आहे, अनुभव आलेला आहे, वेदानं मला दिलेला आहे, आत्मसंपन्न मी झालेली आहे, वृत्तीतून बाहेर आलेली आहे, अज्ञानाने मी टाकलेलं आहे, भगवंताला मी जाणलेलं आहे, भगवत भाव झालेला आहे, आत्मानुभव आलेला आहे, मी रामपदी थांबले, मी राम रूप झाले. ते राम रामेती रामेती रामामध्ये रमायचे. प्रपंचात का रमू आणि दुःख का बघू? कंटाळा दुःखाचा, तिरस्काराला, या संबंधाचा. हा संबंध घातक आहे, घातक. घात करतो संबंध बुद्धीचा आणि देहाचा. संबंध ईश्वराचा करा ना, अभेदात गतीला एक करा ना, आत्मसंपन्न व्हा. गीतेवर या, ओवीकडे जा, कृष्ण कृष्ण बना, कृष्ण बना. बनता येत नाही ना, त्याला जाणता येत नाही, कृष्ण बनता येत नाही, आत्मसुख भोगता येत नाही, सोनं जाणता येत नाही, अनुभवात राहता येत नाही, आत्मचिंतन हृदयातून बाहेर निघत नाही, मी कोण हे कळत नाही, तरी बुद्धीला जन्म मृत्यूला संपवता येत नाही, तरी ती या विषयातून देहातून बाहेर निघत नाही, निगा वाटत नाही. मध्ये भांडी घालती टवळी. मुक्तीचे द्वार उघडले गुरुनं, भक्तीचा देवा लावलाय मनानं, शक्तीचं पांघरून काढले उदयानं, विरक्तीचं अवधान आले मनाला. तरी प्रपंच आवडतो तुम्हाला. फक्त तो अग्नी पोळतोय, तो रात्रंदिवस तुम्ही त्याला धरून घाबरताय, विचार करून तुमचं मन थरथर कापतंय. इतका संसार बेकार आहे, बुद्धी देहाकार आहे. काय निघता येत नाही येत ज्ञानानं, ईश्वराला जाताच येतो. ज्ञान बुद्धीला भगवंताकडे नेतच, अवश्य नेतो. 100% ज्ञान बुद्धीला भगवंताकडे घेऊन जातो. ते संताचं खात, संताला प्राण लाव, संताला जीव होता, जो की आतापर्यंत परम संसाराला ओतला होता तुम्ही. पण मन भाजून निघालं, अंतःकरण होरपळून निघालं, हातात खापड आलं. का तिथं पुन्हा पुन्हा मन जाते? कारण ते माझं का वाटतंय? कारण हरी माझा वाटला नाही, हरी कळाला नाही, त्याची प्राप्ती झाली नाही, जीवन मुक्ती भक्त आली नाही, बद्धता धुतली नाही, संताची संगती झाली नाही, वेलाची संपत्ती आली नाही, ओवीचा रस पेला नाही, आणि मी कोण हे मला कळालं नाही. म्हणून मी फसले नाही या संसारात, बसले या देहात, घुसले विषयात, रुसले नात्यात,
चुकले मी, चुकले. देवाला सांगत जावं, संताच्या दर्शनाला प्रेमानं जात जावं. तर माझं म्हणावं, केवळ संताला, मग भगवंताला. नंबर 2 ईश्वराला द्यावा, आधी संताला मन व्हावं. तो मनामध्ये येतो, तुम्हाला जवळ घेतो, सुखामध्ये तुम्हाला ठेवतो आणि तुमचं दुःख बंद करतो. तो संत तुमच्या हृदयामध्ये पदाला आणून बद्धता नेतो, जीवनमुक्ती हातात देतो. त्याला खूप प्रेम करा. जे की तुम्हाला तारतात, मारत नाहीत, ते तुमच्या हाताला हात देतात आणि भवसागरातून बाहेर घेतात. काही न मागता ज्ञान देतात, काही न स्वार्थ ठेवता पाठवून हात फिरवतात, काही आशा न ठेवता जीवन मुक्तीपाशी नेऊन ठेवतात तुम्हाला. काही आशा नाही, काही स्वार्थ नाही, काही इच्छा नाही, पण जीवाचा उद्धार. बुद्धीला ब्रह्मपुता आणि मनाला सुखमयता देतात. ते संत हृदयात असतात आपल्या बोधरूपाने. माऊली, तुकोबा, ज्ञानोबा, आमचे गुरुजी, आमची वाटवी आपल्या सोबत आहेत. म्हणून फसू नका, बस मला एवढं सांगायचंय. जन्म वाया घालू नका, कुणामध्ये प्रेमात फसू नका, कुणाच्या जाळ्यात अडकू नका. एकदा अडकवलं की मला बाहेर निघू देत नाहीत, निघताच येत नाही. त्या विद्या निघता येत नाही बाई, इथं का निघतात? नाही माऊली, निघता येत नाही. खूप छान आलं माऊली. संतच पाहिजे. संत आपल्या हृदयात सुद्धा असतात. ही अनुभूतीच किती सुंदर आहे. सुद्धा असतात खरंच. त्यांचे ग्रंथ, ते संत कधी सोबत सोडत नाहीत. ते गुरुलिंग रूपानं, आत्मरूपानं सतत जीवाची सोबत करतात, पण जीव देहाकडे बघतो. किती अनर्थ करतो आम्ही. अनादिकालच्या विद्यार्थ्यांना उपाधीचा संबंध त्या बुद्धीला सोडवता येत नाही. गुरु आल्यावर उपाधी उरतच नाही. ज्ञानाची शक्ती उरतच नाही. भक्ती आहे, अभेदाची मुक्ती आहे, सहज परमस्थिती आहे, की हरीची एकता आहे. हरिमय अंतःकरण, तिथं हरी प्रगटतो. तो भक्त जगावून महान असतो. तिथं हरी रे येतो, हृदयामध्ये राहतो. मन हरी होतो. अजून काय पाहिजे या जन्मातून? काय नको. आता लवकर बोलव. काय तुझा सहवास हवाय, तुझा ध्यास लागलाय. लवकर हाक मारा, बोलव लवकर. इतकी आवड असेल त्याची. हा, खरंच अशीच तळमळ असावी. खरंच आहे. तळमळ असं कवर प्रपंचात रुपावं, कवर नात्याला भोपावं, कवर देहाला बघावं, किती कमवावं, किती कमवलं तर म्हणत अजून 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 अजून. अरे नारायणा, थांबतच नाही मन. किती विधान देऊ द्या देवानं, थांबतच नाही. पण ज्ञान दिल्यावर मन राहतच नाही. संतानं बुद्धी ज्ञान दिलं, वेदाचं धन आलं आणि मन राम झालं, अंतःकरण बाधित झालं. ते ईश्वराचं प्रगटीकरण झालं आणि मन त्याच्या आत गेलं. तो मी आहे असं जाणीव झाली. देह मी आहे अशी बुद्धी बंद झाली, कारण तिला ईश्वराची ओळख झाली. ती देहात नाही थांबली, कारण देहभाव टाकला गुरुनं.
संपवला. पाऊस पडला, ऊन आलं, जमिनीचं पाणी सुकून गेलं. हे काम उन्हाळ्यानं केलं, ओली जमीन वाळून गेली. अविद्येत अंतःकरण बोधमय केलं. हे संतान बोधाचा पाऊस दिला. साष्टांग दंडवत माऊली. खरंच धूर काढल्या विद्या एका जन्माची नाही, कोटी जन्माच्या विद्या तुमच्या सोबत होती. तेव्हा मृत्यूची रांग होती, माणूसपणाची बांब होती, प्रत्याविधीमध्ये देहाला बिलगलेली होती. तिने रामाची ओळख कधीच केली नव्हती. तिला फक्त ओळख जडाची होती, भक्ती द्वैताची होती, अद्वैताची तिला प्राप्तीच नव्हती. म्हणून ती भगवताहून भिन्न झाली होती. तो परमात्मा, तो हरी आहे आणि मी जीव आहे, असा भाव जागा होता. कारण द्वैताचा अनुभव होता. द्वैत होता बुद्धीमध्ये जिवंत, तो आणि मी हे जे नांदतो जिथं, ते भक्ती प्रगट होती. पण द्वैतात, अद्वैतातून जी भक्ती असते ती श्रेष्ठ आणि महान असते, आणि ही भक्ती त्याहून कनिष्ठ असते. पण जगतातल्या संसारकापेक्षा हे श्रेष्ठ असते. कारण भक्तीतूनच ज्ञानाकडे जाण्याचा रस्ता असतो. पण ती भक्ती थांबून पुढे जावं लागतं. कारण भक्तीला थांबवून मुक्तीमध्ये यायचंय आणि ईश्वराला प्राप्त करून त्याच्या सुखाला भोगायचंय आणि वृत्तीला टाकून अनुभवात जगायचंय. वेदाकडे जाऊन मी कोण हे कळायचंय. देहाच्या माध्यमातून ईश्वर व्हायचंय. संताच्या संगतीतून ब्रह्मभावात झोपायचंय आणि ओवीच्या शब्दातून मन राम करायचंय. बोधाच्या माध्यमातून आत्मरंगात रंगायचंय. अद्वैताच्या शक्तीतून त्याला प्राप्त करून तिथंच थांबायचंय. देहावर कशाला यायचंय? नाही यायचं देहावर. हो माऊली. साष्टांग दंडवत. जेव्हा हरिपाठात सांगितलं की जीवशोध एक तरंग आहे, जीव एक तरंग आहे आणि शिव एक तरंग आहे, ज्ञानाचा एक रंग आहे, अविद्येनं केला मनाचा भंग आहे आणि बुद्धीला संताचा संग आहे, तर तरंग संपला. हो माऊली. खूप छान. आणि विचार केला का आपण तरंग म्हणजे काय? एक गोल आणि हा एक गोल. पण गोल कशावर आहे? पाण्यावर आहे. दोघांमधलं पाणी एकच आहे, तरंग दिसून संपत आहे. तसं दोघातला आत्मभाव दोघ एका सत्तेवर आहेत. मग जीव असो या शिव असो, दोन तरंग, इकडे एक तरंग, इकडे एक तरंग, दोन्ही पण तरंग आहे. एक तरंग शिव म्हटले, एक तरंग जीव म्हटले, पण दोन्ही तरंगाला आधार पाणी आहे. तसं जीवाशिवाला आधार चैतन्य पाणी आहे. हरि ओम, हरि ओम. साष्टांग दंडवत. साष्टांग दंडवत माऊली. साष्टांग दंडवत. पाणीच आहे, तर दोघांमध्ये चितघनच आहे, चैतन्यच आहे. तर तो शिव का झाला आणि मी जीव का झालो? तर इकडं कुठंच अविद्या आहे आणि तिकडं माया आहे. लक्ष ते ब्रह्म आहे, हरि ओम. त्या शिवाचं लक्ष ब्रह्म आहे आणि बुद्धीचं लक्ष कुटस्थ आहे. दोघही हे मायेत पडला म्हणून शिव झाला, ते अविद्येत पडलं म्हणून जीव झाला. बुद्धी अविद्येत पडली अज्ञानात, ती देहाला माझं म्हणायली. तो पडला मायेत, तो जगाचा माय बाप झाला, सर्वज्ञ झाला, सर्व शक्तिमान बनला. कणाकणाचं ज्ञान त्याला, जीवा जीवाचं कर्म माहिती त्याला. म्हणून सर्वत्र सर्व शक्तिमान त्याची उपाधी माया आहे आणि आमची अविद्या आहे.
आम्हाला आम्ही कोण माहित नाही, त्याला मी कोण आहे माहिती. त्याचं लक्ष ब्रह्म आहे, आमचं लक्ष कुठंच आहे. हरि ओम हरि ओम. हो माऊली. ठीक. साष्टांग दंड. अध्यात्म म्हणजे तर सोपं समजलं का? प्रक्रिया पाठ केल्या आणि बोलून दाखवल्या, वा वा. काय वा काढली का काय? डोक्यात वाढली का तुझ्या आहेतच जन्मोजन्मी अविद्येच्या, वा 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 वा. आणि आम्ही प्रक्रिया पाठ केल्या आणि त्याच्यापासून ओकल्या. हो माऊली, पाठ केल्यानं वकले असंच असते. एक तर गुरुजींचं कीर्तन चालू असताना त्या काळात घडलेले 150 वर्षाकाळ सकाळचा प्रक्रिया ग्रंथ विचारसागर वगैरे झाला. कीर्तन एकादशीला होतं, संध्याकाळी एक कीर्तन, सकाळी पाठ चिंतन विचारसागर. प्रक्रिया पाठ केली. तिथे विचारलं की असं म्हणजे सगळं गुरुजी तर महान, आपण त्याच्याबद्दल कीटक पण नाही, चिलट मशक. तर त्यांना सांगितलं, त्याला एक प्रश्न केला आणि एकच उत्तर दिलं. गुरुजी म्हणले, बरा वाकलास. हो माऊली. ओळखूच येते माऊली, खरंच न आहे. समजून ओळखू येते. म्हणजे पाठांतर, अनुभूती नाही, खरे. पुरण नाही. बरा क्लास म्हणले म्हणून त्यांचे महाराज अनुवाद घेत नव्हते. माती अनुभव नाही, अभ्यास नाही, संसारात मिळलेली म्हणायचे, अनुवाद नाही करायचे. पण प्रश्न विचारायचे, त्याच्यावर ओळखून घ्यायचं कोण किती पाण्यात आहे. प्रश्न मात्र रोज रोज प्रश्न होते, रोज. काकाचा अनुवाद आणि महाराजांचे प्रश्न. पण दोघांच उत्तर द्यायचे अंतकरण पावन झालं, पवित्र बनलं, विंचूक बोललं, त्या अंतकरण रामपदी आलं. साष्टांग दंडवत माऊली तुमचं. ते आम्ही पाहिलं तर अनुभवतोय आता आम्ही, ते असं झालं. अनुभव विंचूक, उत्तर विंचूक, परमार्थ विंचूक, बोध विंचूक. हरिबाजूला जाईल कदा. हरि ओम. कारण जन्म आणि मृत्यूच्या मधला जो अंतर असतं, गाभा असतो, जे जीवन असतं, जे श्वास असतात, ते वेदांताच्या अभ्यासाला विनियोग केला. भगवान धावून आला, हृदयात प्रगट झाला, वृत्तीला राम करून टाकलं, देहात मनाला बाहेर काढलं, अंतःकरणाला स्वच्छ केलं आणि ईश्वरामध्ये समाविष्ट केलं. संतानं काम केलं, ग्रंथाच्या बोधात मन आलं, ते राम झालं. हो माऊली, हो माऊली. संतानच हे काम केलं. एक मन बोधात, एक मन देहात. बघा कुठे आहे आपलं मन, ते कुठं हरपून गेलं पत्ता तरी का, लांब गेलं, माहितच नाही कुठे गेलं ते. माहितीये का? नाही माऊली. नाही माऊली, ते मन कुठे जाते कळते का मन? हे 4 पान वाचले, ते वाचलं, रे राम. कर्मातच हे केलं, हे बायकाचं फॅड हे केलं. करणं आणि कळणं, 2 अवस्था आहेत अंतःकरणाच्या. करणं ही क्रिया पाप पुण्याची, कळणं ही भेट आहे हरीची. हो माऊली. हो माऊली. करणं हरीची भेट आहे, करणं पाप पुण्याच्या क्रिया आहेत. किती छान सांगितलं. कोण करते? करणं कर्म आणि कळणं वर्म. मुक्ती. हृदयाची भक्ती, हरीची प्राप्ती, ही जीवन मुक्ती, वेदाची स्थिती, ही अनुभवाच्या अंतर्गत परमात्म्याची अनुभूती आत येते. मग तिकडे गेले, ईश्वरापाशी थांबले, तिथेच रमले, ते राम बनले. कशाला कर्म करील ते? रामापाशी गेल्यावर कर्म नाही,
आणि कर्मात आल्यावर राम कळत नाही. अगदी माऊली. हो. खरंच आहे. दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. रामापाशी जाण कर्म करा, पट्टाच लागत नाही. करा ना, आम्ही कुठं नाही म्हणतो. करा. पैसा आहे, बुद्धी आहे, पुण्य आहे, पण त्याला ओळखीशिवाय केलेलं कर्म घातक आहे. कारण ते पाप पुण्य उत्पन्न करतं, तुला नरकाकडे सर्वाकडे नेतं. कशाला करती? स्वर्ग नरक मर. त्याला न जाणता केलेलं कर्म बद्ध आहे, त्याला जाणून केलेलं कर्म अति पावन आहे. तो तुझ्यापाशी प्रगटतो, तुझ्या हातात हात देतो, तुला आत्ममंदिरात नेतो, तिला चिदघन करून टाकतो, तुला आपल्यामध्ये समाविष्ट करतो. तो तुला दूर करीतच नाही, तर म्हणून त्याला जाण. त्याला दूर करते, कर्म करून 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 फेकती. मी केलं, तुझं केलं, तुला बघितलं. अरे नारायणा, याला वाचव. न केल्यापेक्षा बरे ढोर बाजार. अवघड आहे, अवघड आहे. कारण त्याला पण कंटाळा येतो. ते म्हणतो मला दूर ठेवते, कवर दूर राहो. मी ह्याचा आहे आणि मी ह्याच्यात आहे, मी त्याचाच आहे आणि तो माझाच आहे, आणि त्याला मला दूर करून बघितलं. मला दूर का करतो हा? हा तर जीव माझा आहे आणि माझ्यामुळे, आणि मी त्याच्यात आहे आणि तो कर्मात आहे. खरंच आहे माऊली. बापरे, फक्त संत सांगणं काही कळत नाही आम्हाला तर. माफ कर रे वासुदेव, माझ्यासोबत तो ये आणि मी देहासोबत, कर्मासोबत, जगासोबत, वडिलासोबत, धनाच्या रामा रामा रामा. गोविंदा. मला देहासोबत ठेवू नको रामा, तुला माहिती मी कुठे आहे. मला इथे नाही राहायचं, इथं संबंधाला नाही प्रगट करायचं. इथून मला बाहेर निघायचंय, मला बोधात जगायचंय, मला वेदाला बघायचंय, मला आत्मानुगात रंगायचंय, मला अभेदात थांबायचंय, मला तुला ओळखायचंय, तुझ्यापाशी थांबायचंय. मद्रूप चिद्रूप कर ना हरी. तू माझ्या देह मंदिरी आहेस आणि मी अज्ञानाच्या द्वारात आहे. अंतर बंद कर, अंतर कमी कर, वृत्तीला समाप्त कर, भेदाला बंद कर, तुझं माझं ऐक्य कर ना देवा. तुला दोन पूजा केली, सगळं केलं, आरती झाली, नैवेद्य झाला, पण दूर ठेवूनच ना रे. आता तुला ओळखून नैवेद्य, तुला ओळखून पूजा, ओळखून तुला हार, आधी अविद्येचे हार, मग तुला गुलाबाचा हार. हो माऊली. मग मला नाही लागणार शब्दाचा मार, पुन्हा विद्येची हार करून टाकतो. एवढं करशील ना रे, एवढं कर. मला तर निघता आहे ना अविद्येतून, मला बघता येत नाही तुला बोधातून. खूप ऐकते पण तुझी जाणीव होत नाही, खूप वाचते पण तू मला कळत, खूप मंदिरात नसते पण तुझी प्राप्ती नाही. मग मी काय करू? तुला आवाज देते ना, तू ऐकून घे, मला जवळ घे. तू तरी दूर करू नको. बाकीच्या केलं तर करू ते बरे, ते बुद्धीतून फेकले गेले, त्यांच्याबद्दल वैराग्य झालं आणि तुझ्याकडे मन धावत गेलं, तुला बेलवून राहिलं. त्यांना दूर करू दे पण दूर तू करू नको. ऐकलं ना तू विठ्ठला? ऐकतोस ना? ऐकावंच लागल तुला. ही वाणी व्यासपीठाची आहे,
ही वाणी हृदयाची आहे, ही प्राणांत हाक आहे. तुला धावत यावंच लागल, माझ्यासोबत राहावंच लागल, मला एकरूप करावंच लागल. तुझा सहवास पाहिजे, मुक्तीचा आवाज पाहिजे. तुझ्या मिलनासाठी हा जन्म दिलास, तर तुझी प्राप्ती नाही हे जर पडलं तर पुन्हा कुणाला बोलू? सांग. आता आहे ते बोलायले आणि तुला जाणायले. सांग बरं, तुला जाणण्यासाठी ती आली ना, हातात माऊली तू दिलीस ना, गोवीला देहातून बाहेर आली ना, ते तू केलंस ना सगळं. हो, देवते संत निमित्ताचा प्रतिमा. हेच कळावं माऊली. हो माऊली, प्रतिमा निमित्ताच्याच आहेत. तू आला समोर, सद्गुरु झालास, संत रूपानं आलास, ज्ञान दिलंस. आता दूर जाऊ नको आणि मला दूर करू नको, इतकं सांगतेस ना. कारण देवते संत निमित्ताच्या प्रतिमा. निमित्त मात्र उपाधी आहे, पण देवच असतो. संत म्हणजे देवच आहे, हे कळालं रे. तुझं ज्ञान पण मिळालं देवा. हो माऊली. आता हा ज्ञानेश्वरी सांगणं चेष्टा नाही. एवढी ओवी हृदयात थांबणं सहज नाही, बद्धता संपणं शक्य नाही. पण ते काम तू गीतेतून केलं, ते ज्ञान तू ओवीतून दिलं. मन राम झालं, वेदाचं रहस्य उघड केलं. संत रूपानं तू समोर आला, ग्रंथ हृदयामध्ये गेला, ब्रह्मभा जागा झाला. बद्धता निघून गेली, की ज्ञानाची रीती तू मला माझ्या पदरात दिलीस. हरे राम. काय बोलू तुला, आवाज झाले आता. झालं मन, तू एवढं दिलं धन, ठप्प झालं मन, तुझं हे धन तू दिलास. ज्ञानरूपी धन, बोधरूपी धन. आता कशाला भन, आता नाही. आता वृत्ती शांत झाली, आता तुझी अनुभूती भोगायची, आता तुझी स्थिती प्रगट करायची. आता वेदातच थांबायचं आणि अभेदातच जगायचं. आता जगायचा वेदातच, वेदात. कारण तू माऊली दिलीस ना, एवढी सावली दिली ना ज्ञानाची, बस. आता काही नको. कधी मन निशब्द होतं बेटा, काय बोला कळत नाही, दुसरं उघडा वाटत नाही, मन थांबत नाही, वाणी थांबत नाही, शब्द संपत नाही, भांबावून जाते कधी कधी. काही समजत नाही, काय करू समजत नाही, काय बोलायले. चला आपण अध्यायाकडे येऊ. काही चुकलं असेल तर दुरुस्त करा, चांगलं असेल तर घ्या. काय बोलते मला समजत नाही. चूक नाहीच माऊली, काही एकही शब्द चूक नाही, सगळंच घेण्यासारखंच आहे. काही समजत नाही, बेधन्न होते बेटा बोलताना, काही कळत नाही. हो माऊली. हो माऊली, तुमचा आविर्भावच वेगळाच असतो. असं यांचा कॉल ना, डोळा लागला. रात्रीपर्यंत ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आथे जैसे. हो माऊली, सुंदर ओवी. ओवी वाचलं की समाधान, खरं समाधान वाटलं तुमच्या मुखातून ऐकली तरी. गुरु तेथे ज्ञान, भगवंत ते ज्ञान का म्हणले नाही? खरंय माऊली, हेच कळायला पाहिजे.
ज्ञान फक्त गुरुजवळच भेटे माऊली. म्हणून तर नामदेव महाराजाला सुद्धा गुरु ठेवलं की बाजूला केलं. देवाजवळ. हो, तो संत रूपाने येतो, पण तो नाही ज्ञान देऊ शकत. ज्ञान द्यायला गुरुच व्हावं लागतं आणि संतच असावे लागतात. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आते जैसे. जे समाधान मिळतं, जो लाभ होतो, जो सुखाचा आहे, आनंदाचा आहे, संबंध ईश्वराचा आहे, बात जगताचा आहे, प्राप्ती हरीची आहे, मुक्ती ज्ञानाची आहे, स्थिती आनंदाची आहे, व्याप्ती ईश्वराची आहे, मुक्ती वेदाची आहे, भक्ती हृदयाची आहे, भेट पांडुरंगाची आहे. साष्टांग दंडवत माऊली. समजून घ्या, हृदय फाटून बाहेर येईल. पाठ करून नाहीये. एक प्रमाण गाव गाव बदलले, प्रमाण तेच, महाराज तेच, जोगड्या पैसा तेच, किंमत फोनवर. है की नाही? हो माऊली. माऊली कालची आणि आत्मदर्शन भगवंत बोलायला ज्ञानोबा सांगायला जगाला. जे गुरु आहेत ना खरे, निस्वार्थी, निस्पृह, जगाच्या कल्याणासाठी त्यांचा जन्म असतो, स्वार्थ नसतो, वेदाचा अभ्यास असतो, परंपरा त्या हृदयात थांबलेली असती, तर तिथे ज्ञान असत. गुरु तेथे ज्ञान, संसारी तिथं अभिमान. अगदी माऊली. संसारात काय अभिमान आहे? मी कसं राहिले, मी कसं भाजी केली, अरे नारायणा. संसार कसा केला? कुत्र्या मांजराने बी केला, तू बी केला. फरक काय? त्याला हे पिल्ले, तुला हे पिल्ले, आहे की नाही? हो माऊली. तरी अभिमान त्यांना असतो. लई ताटर बायका असतात त्या. ते बरटक. त्यांना काही परमार्थाचं देणं नाही, घेणं नाही. आयुष्य संपलं तरी काही कळत नाही, याच बी भान नाही. वेदाचं ज्ञान नाही, संताची संगत नाही, बोधाची संपत्ती नाही, मुक्तीची स्थिती नाही, अज्ञानाची समाप्ती नाही, तरी तिला काय देणं घेणं नाही. जमली का नाही व्याख्या? नाही जमली. जमली. हो जमली. नजरेला पुढे गेले की ज्यांना काही अक्कल नसते, ज्ञान नसतं, ते उगाच वेगळंच बघत येतं. त्याला वाटतं आम्हीच मोठे, मोठे तर मोठे. गुरु तिथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन. गुरुपाशी काय ज्ञान आहे? ज्ञानानं काय होते? तुम्हाला ते आत्मदर्शन घेतात, देतात. कोणतं दर्शन? आत्मदर्शन. आत्मदर्शन जगात मोठं आहे की नाही? हो माऊली. व्यक्तीच्या संबंधानं झाले दर्शन आणि व्यक्तीचा बात करून झाले दर्शन खूप विस्तार. पण आता काय सांगू तुम्हाला, 1 घंटा गेला, आता काय बोलू. दर्शन कोणतं? आत्मदर्शन म्हणजे काय? जर असं कोणी विचारलं तर मला वाटतं कधी कधी त्या महाराजाच्या मनाच्यामध्ये घुसावं आणि त्याला विचारावं, उभी काढावी आणि त्या भामट्याचे धरावं ते शेंडी. मला सांग, असं कोणी करत नाही ना माऊली. असंच करावं लागतं. ऐका जावंच लागतं. मुंडकं धरावं की दर्शन. त्या ज्ञानामुळे ते काय करून देतात? तुम्हाला आत्मदर्शन करून देतात. दर्शनी समाधान. मग तुम्हाला काय मिळतं? समाधान, सुख मिळतं. तेव्हा ईश्वराचं नातं जुळतं. मी कोण हे कळतं. त्याला म्हणतात दर्शनी समाधान अति जैसे. तुम्हाला गुंडाळले आता कवर बोलू, काय काय बोलू. आता ऐका, अति जैसे. भाग्य ते विलास. तिथं भाग्य आहे का? पैसा आहे का? तिथे विलास आहे, का वाटतं, हे जा वाटतं, इमानात बसा वाटतं, फरा वाटतं, काय सगळं. मग जे बुद्धी ती मिळतं का? भाग्य असतं, तिथं पुण्य असतं. पण ते भौतिक सुख असतं, अभौतिक नसतं.
विशेष सुख असतो. भाग्य तेथे विलास, सुख तेथे उल्हास. तिथं सुख येते उल्हास, हे करा ते करा ते करा, मग करा वाटतं कळतं सुचतं. हे असो येत प्रकाश, सूर्य जेथे, तिथं सूर्य प्रकाश, जिथं संत तिथे ज्ञान आहे, तिथं भाग्य, तिथं उल्हास आहे. सुख तिथे विलास आहे. उल्हास आणि विलास शब्द बघा जरा, ते बोट करून करून पागल बाहेर, नुसते बोट करून. तैसे सकळ पुरुषार्थ, सगळे पुरुषार्थ, धर्मार्थ काम मोक्ष, तिने स्वामी का सणात, तो श्री कृष्ण राव जेत, तेथ लक्ष्मी. सगळे पुरुषार्थ सणात झाले भगवंतामुळे, आणि तिथे लक्ष्मी त्यांच्यापाशी. हे सगळे पुरुषार्थ तागे झाले, जीवन झाले, प्रफुल्ल झाले, कोणामुळे? कृष्ण परमात्मा. चला सणात. आणि आपले कंतेसी, ते जगदंबा तयापासी, आणि मानिक काय दासी नव्हती तयाशा, आणि मानिक काय दासी नव्हती तया. भगवंत संजय आळ्याला म्हणतो, आपले नाही कांतेशी, त्या कृष्ण परमात्म्यापाशी त्यांची लक्ष्मी जगदंबा त्याच्यापाशी. जगदंबा म्हणले, शक्ती म्हणले, पार्वती म्हणले, श्री म्हणले, काय काय नाव दिलेत माऊलीनं. खूप जागा केले, पण आपण जागा झाले, खूप जागा केली देवानं, खूप केलं. बघा, आपले कांतेशी, ते जगदंबा जयापाशी. कृष्ण परमात्मा तर आहेच, बोध रूपी, ज्ञान रूपी, ओवी रूपीनं, श्लोक रूपानं. अर्जुनाला सांगणारे पण कृष्ण येत, आणि अद्वैतामध्ये खरा भगवंताचं रूप धरणारे पण कृष्णच आहे. एक अद्वैताचं रूप आहे, द्वैताचं आहे, आणि त्यांच्यापाशी जगदंबा आहे, आदिशक्ती जगन्माता आहे. मग त्यांच्या अर्जुनापाशी कृष्ण आहे, त्याच्यापाशी जगदंबा आहे, आणि जगदंबेपाशी ह्या कोणत्या महासिद्ध्या येतात, आणि गरिमा लगिमा सुगमा, ह्या 8 महासिद्ध्या येतात. जो आपण अष्टकलश तयार करणार आहेत ना, तर माऊलीपाशी त्याची ती रांगोळी तुम्ही बघताय. गेल्या वर्षी तुम्हाला सुरुवातीला करून दाखवत्या. 8 महासिद्ध्यावर तो कलश बसवता, तो ज्ञानाचा कळस आहे, मोक्षाचा, आणि तो तुम्हाला प्रत्येकात गेलता, मी सगळ्यांना माहिती आहे. मग त्या महासिद्ध्या त्याच्यापाशी असणारे, तर विजय कोणाला मिळणार रे आंधळ्या, असं संजय बोलायला व इथून. किती छान माऊली, किती सुंदर सांगितलंय. त्याच्यापाशी कृष्ण आहे, तिची कांता आहे, ती जगदंबा आहे, तिच्यापाशी महासिद्ध आहेत. म्हणून ज्याच्यापाशी ज्ञान आहे त्याच्यापाशी सगळे आहे. अगदी. कळलं का? हो माऊली. ज्यांना कलर दिले त्यांचे सगळ्यांचे सगळे काम झालेत आहे. आमच्या सोबत दोन्ही पण आले. तेने जेने भागे, कृष्ण विजय स्वरूप निलांकित. कृष्ण म्हणजेच विजय, मग तो अर्जुनासोबत राहिलेला आहे. मग तो पराजित होईल का आंधळ्या? कळलं का तुला? कृष्ण विजय स्वरूप निजांगे, त्या कृष्णाचं रूपच विजयाचं आहे, आणि तो अर्जुनापाशी थांबलाय. तो हरल का अर्जुन? नाही. विजय स्वरूप कृष्ण ना सॉरी, तो राहिला असे जेने भागे, ते जय लागवे तेथेच आहे, ते जय लाग भागे, तिथं जय तो जिंकणार आहे, तो अर्जुन जिंकणार आहे. असं बोलले हो इथून. जिंकणार म्हणलं नाही, पण असं पटवून दिलं. कृष्ण निजांगे, विजय स्वरूप येतो, तिथं जय होणार आहे, पराजय होणार नाही, कारण त्याचा पाठीला का कृष्ण आहे, तो अर्जुन हरणार नाही, असं बोललाय. ते उठ बोललाय. विजय नामे अर्जुन, विजयाचं नाव म्हणजेच अर्जुन आहे. विजय म्हणतात ना तुम्ही, त्याचंच नाव अर्जुन आहे, आणि तो युद्धावर आहे. तुझं पोरग अर्जुन नाही, तुझं पोरग दुर्योधन आहे, दुष्ट बुद्धीचा दुर्योधन. ज्यांची बुद्धी दुष्ट असेल ते दुर्योधन. मग बायको असो, बाई असो, का पुरुष असो, दुष्ट बुद्धी दुर्योधन, सुबुद्धी अर्जुन. कळत नसेल कसं कळत? मराठी कळत नाही तुम्हाला? काय ना माऊली. कळते.
आपण बोलताना दुष्ट बुद्धीने बोलायलो, कोणाशी चुकीचं वागायलो, कोणावर आरोप करायलो, कोणाच्या हृदयाला त्रास द्यायलो, दुष्ट बुद्धी असते. समजून बोलत जा समोरच्या. बोलायचं असेल तर समजून नाही तर थोबड बंद करायचं. कळलं का नाही? हो माऊली. विनाकारण कुणाच्या हृदयाला पिळायचं नाही. नाही, कधीच नाही. विजय स्वरूप श्री ऐका विजय नामे अर्जुन विख्यात प्रसिद्ध येतो. विख्यात म्हणजे प्रसिद्ध आहे. कोण? अर्जुन आणि विजय कधीच संपलेला नव्हता. प्रसिद्ध होता विजयाचा गट्टी. विजय स्वरूप श्री कृष्णनाथ. कृष्णनाथ विजयाचं स्वरूपच आहे. श्री विजय निश्चित तेथेच असे. श्री म्हणजे त्यांची पत्नी तिथंच आहे. ते विजय पराजय होणार आहे का? नाही. म्हणून अर्जुन जिंकणार आहे. आंधळे ऐक. तयाची देशीच्या झाडी कल्पतरू ते होडी न जिनावे का जेवडी माय बापे असता. ज्याचा कृष्ण माय बाप आहे त्याच्या देशातले झाड पण कल्पतरू होतात. ते जिंकतात. साधे झाडे पण कल्पतरुला जिंकून मोठे महान बनतात. ज्या पृथ्वीवर कृष्ण परमात्मा आहे जमिनीवर ते झाडे पण कल्पतरू होतात. मग कृष्ण हरल का रे? झाड कल्पतरू झाले तर कृष्ण हरल? शक्यच नाही. शक्यच नाही माऊली. किती भाषा अनुभव आहे. संजयाचं उत्तर कसं आहे? माऊलीची ओवी कशी आहे? आणि आपलं ओवी वाचून काही कळणं न कसं आहे? आपण कसे बघा दगड. इतकं वाचून ज्ञानेश्वरीचा अभ्यास नाही, आत्मचिंतन नाही, मोक्ष आपल्या हृदयात नाही, बद्धता टाकली नाही, अविद्या संपली नाही, वृत्ती ब्रह्मरूप झाली नाही, जगत भाव गेला नाही, आत्मभाव भोगला नाही, सोची स्थिती आली नाही, देह स्थिती गेली नाही. वाचा. अगदी खरं माऊली. साष्टांग. सांगा असं व्हावं का? चूक आहे माझं बोला. देवाला पण बोलते मी. तुम्हाला सोडून द्या चिटपाकडं. तुम्ही तुमचं काय? देवाला घेत नाही तर तुमचं काय लावली कट्टा? रिकामे बन. हो माऊली. खरे माऊली. देवाला तर बोलता सोडत नाही. पत्नी सांगा शब्द चुकत नाही माऊली. अगदी बरोबर. नाही. त्या देहात येऊन आत्मभाव प्रगट व्हावं, बुद्धीनं ब्रह्म व्हावं, मनानं राम बनावं, अंतःकरणानं बाधित व्हावं, अज्ञानाने निघून जावं, रामानं सहज यावं, बुद्धीत त्यानं राहावं, त्याचा संबंध आपण घ्यावा, त्याचा संबंध आमचा जावा. हो माऊली. साष्टांग दंडवत माऊली. साष्टांग दंडवत हेच मागणी ताई आता. हेच माग. कृत्य झालो इच्छा केली ते पावलो. कृत्य झालो इच्छा केली ते पावलो. तुम्ही सांभाळिले संते भय निरासली कंते. तेव्हा भय बी गेली ना अज्ञानाची कंते गेली. मी कोण हे कळालं. देह भाव जळाला. तू मला मिळाला. आता कंते कसे करू? कशाला करू? कशाला? कोण ना हरी चुकलं का रे? आता तू मिळालास. तू मला कळाला. मी कशाला करू कंते? भय निरासली खंती. जन्म मृत्यूचं भय गेलं आणि मन खंत करत होतं, दुःख करत होतं. ते दुःख पण तू काढून घेतलंस. सुख पण पदरात दिलंस. मला आत्माराम करून टाकलंस. तू कोणी केलं हे? माझ्या संतानं, ग्रंथानं. बाकी माझं कोणी नाही. आता तेच आहे कुणाचे. केवळ माझे ते आणि मी त्यांची. असा भाव होऊ दे देवा.
ही स्थिती येऊ दे, आत्मभाव प्रगट होऊ दे, देहभाव आठवू दे, राम मला भेटू दे. बाकीची भेट नको आता, नको रे बाबा. जन्मोजन्मी नाना नाना भेटा घेतल्या, नाना उपाधीमध्ये गेलो, नाना लेकर बाळ घर दर, नाना जन्म, नाना भोग, नाना अवस्था, नाना संबंध, नाना दुःख, नाना गर्भ. आता नको रे बाबा. आता नको. पूर्वजन्मी पाप केले, ते म्या बहु विस्तारिले. सांगा बोला, काकड्यामध्ये आहे की नाही अभंग हा? सांगा बोला. हो माऊली. होत आहे. पूर्वजन्मी पाप केले, ते म्या बहु विस्तारिले. विषय सुख नाशिवंत, सैता तिमिर कोंडले. बघत आता काकडा लवकर सुरू करणारे, सुंदर घेणारे. त्यामुळे नको वारकरी, पण वारकरी पिढ्या जाती ब्रह्मार्गाचा काढा श्रवणातून घेतला की अज्ञान मरून जात, देवभाव जिरून जातो, परमात्मा प्रगट होतो आणि बुद्धीमध्ये विराजमान होतो. बुद्धीच्या हरीचं ऐक्य होत, मन राम होत, पुढचं वागणं अविकारी होत, पुढचा व्यवहार बाधित होतो. कारण आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर हे सगळं जगत भाव बंद होतो, आत्मभाव सुरू होतो, वेदांताचा रस्ता येतो आणि त्या ठिकाणी सोचा अनुभव सोला येतो, तो ब्रह्मविद्ता होतो. कुंडली प्रदान श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की, सद्गुरुनाथ महाराज की, सब साधु संतन की, बजरंग बली की.